आपण पाहताय चांगलं न्यूज। कोणाचा खांदा, कोणाची बंदूक आणि कोणावर निशाणा। कराडचे नगराध्यक्ष आणि नगरपालिकेतील सत्ताधारी गटावर विरोधी गटनेते व भाजपचे नगरसेवक विजय वाटेगावकर व त्यांच्या सहकारी भाजपच्या नगरसेवकांनी आजच्या कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत थेट शाब्दिक हल्लाबोल केला। त्यामुळे कराडचं राजकीय वातावरण तापलं आहे। शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून लोकशाही आघाडी राजकारण करत आहे असा गंभीर आरोप वाटेगावकर यांनी केला। नेकलेस रोड, विकास निधी, घनकचरा प्रकल्प आणि शहराच्या रखडलेल्या विकासावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। भाजप नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यावर नेमका आरोप काय केला पाहूया या न्यूज व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहताय चांगलं न्यूज। हजारो कोटींचा निधी माननीय मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे असतील, सुमित्राताई पवार असतील यांच्या माध्यमातून मिळत असेल। तुम्हीही जर एक शिवसेनेचे घटक आहात, तुम्ही ह्या महायुतीचे घटक आहात, तुम्ही हा निधी वापरला पाहिजे, मदत केली पाहिजे। शरदचंद्रजी पवार साहेबांची लोकशाही आहे, ते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात आणि तुम्ही गोळ्या माहितीतच मारता, हे कितपत योग्य आहे? नाही, कुठंतरी महायुतीकडूनच निधी आला आणि महायुतीमध्येच वेगळं दाखवलं, योग्य नाही। आम्हाला हे पटत नाही। त्यांनी जे काही आरोप केले आमच्यावरती की आम्ही कुठलं टेंडर अडवलेत नाही, आम्ही कुठल्या कामात त्यांना अडथळा केलेला नाही, मी सभेतही गोंधळ करायला आलेलो नव्हतो। सामान्य नागरिक होते, नंतर पिढाईची लोक होती, त्यांचा प्रश्न होता। अशा लोकांना तुम्ही गुंड म्हणता, आमच्याकडे गुंड नसतात। आम्ही विकास कामाचे प्रश्न विचारतो, तुम्हाला जर विकास कामाच्या प्रश्नाची उत्तरं देता येत असतील तर विनाकारण कुठेही कराडकर जनतेला प्रयत्न करू नका। आम्ही आमचं काम करत राहणार, आम्हाला जे पटेल ते योग्य, नाही पटेल त्याच्या बाबतीत आम्ही बोलत राहणार। खरं तर भारतीय जनता पार्टी चे सर्व नगरसेवक शहरातील प्रत्येक विकास कामांसाठी, नागरिकांच्या प्रश्नासाठी तत्पर आहे आणि ते त्या पद्धतीनं काम करत असतात। सोमवार पेठील काही नागरिकांना त्यांच्या घरावरती नांगर फिरत होता, क्रीडाईच्या काही सदस्यांना त्या ठिकाणी येऊन आपले प्रश्न मांडायचे होते। अशा पद्धतीने कराड शहरातील सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होता। त्या ठिकाणी कोणताही गुंड नव्हता, आमच्यावर कोणताही गुंड या नगर परिषदेमध्ये येत नाही। कुणावरती गुंडे येत असतील त्यामुळे त्यांनी तसा शब्द वापरला असेल। आम्हाला कोणताही गोंधळ घालायचा नाही, नागरिकांचे प्रश्न मांडायचे। त्यांनी त्यावेळी असाही आरोप केला की माणसं गोळा करून तुम्ही सभा उधळून लावण्याचाही प्रयत्न। त्यांनी सभेत यायचा प्रश्नच नाही ना, ते प्रेक्षक गॅलरीमध्ये येतात आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती मागच्या वेळी जे सभेमध्ये त्यांना शब्द दिला होता अध्यक्षांनी की मी पुढच्या सभेमध्ये घेऊन, ते दिला आहे नाही पूर्ण केला हे बघण्यासाठी ते तिथं आले होते। त्यांना जर भेटायचं असेल अध्यक्षांना। दुसरा प्रश्न, पुलावरून समाधी बघायची का? नेकलेस रोड नेमकं कशासाठी पाहिजे? हे बघा, समाधी परिसरात चव्हाण साहेबांची समाधी, चव्हाण साहेब आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे सर्वांनाच आदरणीय, आपल्याच नुसतं कराडला नाही तर महाराष्ट्राला आणि देशालाही आहे। त्यामुळं काहीतरी बोलून असं काहीतरी भावनेचं राजकारण करण्यात काही कारण नाहीये। विकास काम आहे ते विकास कामाप्रमाणे होणार, कुठेही चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाला कुठेही बाधा येणार नाही। त्यांनी ते प्रेझेंटेशन बघावं आणि मग ठरवावं। आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली जाते तुमच्यातर्फे, असाही त्यांनी आरोप केला। आमदार साहेबांना आम्ही कोणतीही चुकीची माहिती देत नाही। आमदार साहेबांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी फक्त आमची विकासाची चर्चा असते। संविधान भवन आणि उर्दू शाळेचं अतिक्रमण नगरपालिकाच करत आहे, विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका घेणार? आम्ही त्याच्यावरती सोमवारी त्यांची व्हिजिट मागितलेली आहेत अधिकारी आणि आम्ही सर्व जाणार आहेत, त्याची कागदपत्र मागितलेले आहेत। त्यामध्ये जो काही अनियमितता असेल त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाईचा बडगाव करतो। एकूण या सगळ्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, पण यामध्ये आता त्या नगरपालिकेमध्ये येणाऱ्या नागरिकांना गुंड असं संबोधलं जाऊ लागलंय। सर्वसामान्य नागरिकांना गुंड म्हणणं खरं तर हे निंदनीय आहे, असं म्हणू नये। ते वयस्कर लोक होते, तुम्ही बघितलं असेल तिथं, आम्ही त्याचा आता सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा मागितला। ते वयस्कर लोक होते, क्रीडाईचे सन्मानित काहीतरी बिल्डर्स वगैरे आर्किटेक्ट्स वगैरे होते, असं मला तिथं कळते बाहेर होते। असं गुंड म्हणणे वगैरे सन्मान्य नागरिकांना हे बरोबर नाही। ओके, थँक्यू।